स्वागत आहे सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। येथे आम्ही दुपारचं जेवण जेवत होतो। कसं झालं काकी जेवण? कारण सर्वांची जेवण झाल्यानंतर आम्ही 5 जणींनंतर जेवायला बसलेलो होतो। येथे संध्याकाळचे 5:30 वाजलेले होते आणि रेश्मा माझी मोठी जाऊ ती आम्हा सर्वांना चहा सर्व करत होती, कारण चहाचा टाईम झालेला होता। इथे आम्ही सर्वजण बसून चहा पीत होतो। नंतर चहा पाणी झाल्यानंतर इथे सर्वजण बसून गप्पा गोष्टी करत होत्या, एकत्र वेळ घालवत होते सर्वजण इथे। येथे सर्वजण गप्पा मारत होते आणि इथे ही भावसार फॅमिली पण आलेली होती आम्हाला भेटण्यासाठी। सो इथे भावसार फॅमिली सुद्धा आहे आणि आमच्या गप्पा गोष्टी चालूच आहेत। आता वेळ झाली होती आमची घरी जाण्यासाठी निघण्याची। तर इथे सर्वप्रथम आम्ही लहान मुलांना जेवणास वाढले होते आणि ते आहे सर्व जेवणाची तयारी सुरू होती। इथे सर्वांना जेवायला वाढत होते सगळेजण। गप्पा गोष्टी करत सर्वजण ते जेवायला वाढत होते। बाहेर सुद्धा जेवायला नेलं होतं, काही जण बाहेर जेवत होते। ऑक्टोबरला माझ्या मिस्टरांचा बड्डे होता आणि 29 ऑक्टोबरला आम्ही छोटंसं गेट टुगेदर ठेवलं होतं। तर संध्याकाळी येथे माझ्या मिस्टरांतर्फे सर्वांना आईस्क्रीमची पार्टी होती। सो माझ्या मिस्टरांनी सर्वांसाठी येथे आईस्क्रीम आणली होती खाण्यासाठी। सो सर्वजण जेवून झाल्यानंतर आईस्क्रीम खात होतो आम्ही सगळेजण। ज्यांना कुल्फी आवडत होती त्यांनासाठी कुल्फी आणली होती आणि ज्यांना कॉर्नेटो आईस्क्रीम कोन आवडत होता त्यांच्यासाठी कोन आणला होता, कॉर्नेटो कोन। इथे आम्ही सर्वजण आईस्क्रीम एन्जॉय करत होतो। आता वेळ झाली होती घरी जाण्यासाठी निघण्याची। सो आम्ही एक जण तयार होत होतो घरी जाण्यासाठी। इथे सर्व लगबग सुरू आहे घरी निघण्याची।
हे पहा संध्याकाळी रात्रीचं काहीसं असं असतं बाहेरील दृश्य. अगदी छान वाटतं इथे. ही झाली आमची तयारी पूर्ण आपापल्या घरी जाण्यासाठी. आम्ही आपापल्या घरी सर्वजण जात होतो. सो हा होता मुलुंडमधील चुलीवरचं जेवणचा दुसरा भाग. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.